लाखो लाखो वर्षांपूर्वी या वसुंधरेचा जन्म झाला आणि हळूहळू इथे सृष्टी साकारली. प्राणी आले, पक्षी आले, जलचर आले, वनचर आले आणि हळूहळू दिसू लागली मानवी अस्तित्वाची सुरुवात. मानवाच्या जडणघडणीला सुरुवात झाली. त्याला विचारांची शक्ती आली. त्याच्या कल्पकतेतून साकारू लागल्या विविध संस्कृती. समाज नावाच्या संज्ञेची सुरुवात बहुधा इथूनच झाली असावी. मग देश बनले. प्राचीन देशांमधला एक आपलाही देश, त्याचं नाव भारतवर्ष. इथेही पुरातन काळापासून अनेक समाजांचं अस्तित्व राहिलं, जपलं आणि वाढलं सुद्धा. देशाच्या जडणघडणीत अनेक समाजांनी आपल्या नैपुण्यातून, आपल्या कौशल्यातून अनेक हितकारक कामे केली असतील. कोणी शूर क्षत्रियांनी रक्षा केली असेल, कोणी शास्त्र शिकवले असेल, कोणी विद्यादान केले असेल, कोणी आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध केलं असेल, कोणी खाद्यसंस्कृती जपली असेल, तर कोणी अजूनही काही केलं असेल. पण या विविध वैशिष्ट्यांना एकत्र घेऊन जर कोणता समाज नावारूपाला आला असेल तर तो म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, म्हणजेच आपला CKP समाज. समाजाची उत्पत्ती कशी झाली याचे अनेक तर्कवितर्क मांडले जातात. शहरी भागात CKP तर ग्रामीण भागात प्रभू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचा उल्लेख हैहय वंशीय सहस्त्रार्जुनापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. आपण आर्य, आपण काश्मीर खोऱ्यातून आलो, आपण चंद्रसेन राजाचे वंशज म्हणून चांद्रश्रेणीय, आपण काय प्रदेशातील म्हणजेच आत्ताच्या अयोध्येमधील म्हणून कायस्थ, अशा अनेक प्रकारे आपली ओळख सांगितली जाते. पण या समाजाला खरी ओळख दिली ती या समाजातील काही असामान्य व्यक्तिरेखांनी. शिवरायांच्या इतिहासात CKP समाज प्रामुख्याने दिसू लागला. छत्रपतींच्या सेवेत असलेली रायगड जिल्ह्यातील अनेक आडनावे ही त्यांच्या कामावरून ठेवली गेली आहेत. डोळ्यासमोर येताच पुरण चढावे असे भरदार शरीरयष्टीचे नरवीर बाजीप्रभू देशपांडे हे त्यांच्या अफाट शौर्याने इतिहासात अजरामर झाले. मराठेशाही वाचवण्यासाठी घोडखिंडीत स्वतःला समर्पित करून छत्रपती आणि पर्यायाने मराठेशाहीला सुरक्षित ठेवणारा या बांदलांच्या कायस्थ सरदाराने आपल्या बलिदानाने देवत्व प्राप्त केले. आपल्या शौर्याची गाथा इथून सुरू होते. पेशवेकालीन सरदार सखाराम हरी गुप्ते, लष्कर प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य, मेजर जनरल राजेंद्र गुप्ते आंबेगावकर, मेजर जनरल मनोहर पाटणकर, मेजर जनरल विनोद कर्णिक, लेफ्टनंट कर्नल जगन्नाथरावजी चिटणीस, 1965च्या भारत पाक युद्धात वीरमरण आलेले लेफ्टनंट दिलीप हेमचंद्र गुप्ते, व्हिएतनाममध्ये सायगाव येथे म्हणजे आजच्या हो ची मिन सिटीत वीरमरण आलेले कॅप्टन रामकृष्ण द्वारकानाथ वैद्य, नौदलात सुद्धा कमोडोर अमोल चिटणीस, कमोडोर अरविंद कोरडे, कमोडोर गजानन वाडकर, शिडाच्या होडीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा केलेले पहिले साहसी भारतीय दर्यावर्दी कमांडर दिलीप दोंदे या कायस्थांचा नावलौकिक आहे. एअर मार्शल हेमंत चिटणीस, एअर मार्शल चंद्रकांत राजे, एअर मार्शल सुरेंद्र राजे, एअर मार्शल अजय श्रीनिवास कर्णिक, शौर्य पदक विजेते स्क्वॉड्रन लीडर शरद मेढेकर, स्क्वॉड्रन लीडर बिपिन राजे, अजय देवगणचा येऊ घातलेला भुज द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट ज्यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे ते चित्रपटाचे खरे नायक विंग कमांडर विजय श्रीनिवास कर्णिक, विंग कमांडर दिलीप कर्णिक, विंग कमांडर निशिकांत कर्णिक आणि वायुसेनेचे सर्वोच्च पद भूषविलेले एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस या सर्वांनी भारतीय आकाशातही आपला दबदबा ठेवला. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सैन्य दलात उच्च पदावर कार्यरत असलेली पहिली भारतीय महिला कर्नल दीप्ती चिटणीस हिचा देखील अभिमानाने उल्लेख करावा लागेल. पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य विनायक वासुदेव चौबळ, मुंबई पोलीस आयुक्त श्रीधर गोविंद प्रधान, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लक्ष्मण मोकाशी, राष्ट्रपती पदक विजेते उपपोलीस महानिरीक्षक नागपूर गोपीनाथ जयराम खारकर, पहिले पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कृष्णनाथ पांडुरंग मेढेकर, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य अजित पारसनीस,
आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक या सर्व रक्षकांनी CKP शौर्य परंपरा आजही टिकवली आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही आद्य क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते, दत्ताजी ताम्हाणे, नाथा ताम्हाणे, सरलाताई कुलकर्णी अशा अनेक CKP प्रभृतींनी स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात इतर समाजाचा रोष ओढवून सुद्धा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे सत्याग्रहाला खंबीरपणे साथ देत पिण्याचे पाणी बहुजनांना उपलब्ध करून देणारे महाडचे सुरेंद्रनाथ उर्फ सुरबा नाना टिपणीस, अ.व्ही. चित्रे आणि चंद्रकांत अधिकारी यांचा तर CKP समाजाला विशेष अभिमान आहे. शिक्षण प्रथम ह्या तत्वाला जागणाऱ्या कायस्थांनी सर्व समाजासाठी शाळा उभारल्या. त्यात ठाण्यातील दिघेबाईंची शाळा आणि नागपुरातील सुळे हायस्कूल, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. साहित्य क्षेत्रातील योगदानाचा विचार करताना डोळ्यासमोर पहिले उभे राहतात ते भाषाप्रभू राम गणेश गडकरी. आपल्या प्रतिभेतून निर्माण केलेल्या अनेक कादंबऱ्या आणि समाजसुधारक नाटकांमुळे लोकप्रियतेचे उत्तुंग शिखर गाठलेले हे समाजरत्न अवघ्या 34व्या वर्षी देवाघरी गेले. कवी बी, शैलजा राजे, शिरीष कणेकर, ललिता ताम्हाणे, प्रवीण दवणे, सुरेश मथुरे, शेखर ताम्हाणे अशा अनेकांनी आपली साहित्य परंपरा अबाधित ठेवली आहे. CKP म्हणजे बुद्धिमत्ता, CKP म्हणजे गुणवत्ता या वाक्याला न्याय देणारी CD देशमुख, राम प्रधान यासारखी समाजरत्ने CKP समाजात निपजली. समाजाला आत्मभान देऊन जुन्या वाईट रूढींना दूर करणारे प्रबोधनकार, राजकारणातही आपण कमी नाही हे दाखवून देणारा मराठी मानाचा बुलंद आवाज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले त्यांचे सुपुत्र श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्येय बाळगणारे राज ठाकरे, सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, मुंबईचे महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते, ठाण्याचे 2 महापौर श्री सतीश प्रधान, महापौर कैलासवासी मोहन गुप्ते आणि ठाण्याचे भूषण धर्मवीर आनंद दिघे साहेब, आज मितीस आमदार असलेले विलास पोतनीस, सौ सीमा मोहिले, श्रीमती माधुरी मिसाळ, मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, सौ मानसी देशपांडे अशा अनेकांनी राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. चित्रपट क्षेत्रात असलेल्या CKPयांचा बोलबाला तर जगजाहीर आहे. कुमार सेन समर्थ, शोभना समर्थ, नूतन, तनुजा, कुमार दिघे, नलिनी जयवंत, सुमती गुप्ते, विजया मेहता, किशोर प्रधान, सुलभा आर्य, सुधीर दळवी, सोनाली बेंद्रे, अमोल गुप्ते, राजन ताम्हाणे, आसावरी जोशी, रेशम टिपणीस, आशिष कुलकर्णी, प्राजक्ता दिघे, पूर्वा गोखले, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, तुषार दळवी, राजन भिसे, संदीप कुलकर्णी, लोकेश गुप्ते, तेजश्री प्रधान, जुई गडकरी, मृण्मयी कोलवलकर, अनुश्री फडणीस, भूषण प्रधान अशा अनेक सिताऱ्यांनी मराठी चित्रपटसृष्टी झगमगली आहे. संगीत क्षेत्रात श्रीनिवास खळे, श्रीकांत ठाकरे, अनिल मोहिले, अवधूत गुप्ते, आप्पा वढावकर, चिनार महेश, रोहन प्रधान अशा अनेक मंडळींनी आपलं नाव कोरलं आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात एकाच वेळी 4-5 CKP खेळाडू होते. हेमू अधिकारी, सुभाष गुप्ते, नरेंद्र ताम्हाणे, बाळू गुप्ते, दत्तू फडकर, चंदू पाटणकर, चंदू गडकरी, अमोल मुजुमदार, राजू कुलकर्णी, धवल कुलकर्णी असे आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा आपलेच. इंग्लिश खाडी पार करणारी आरती प्रधान, वेटरन बॅडमिंटन प्लेयर सुचेता नाडकर आणि आज भारतीय खेळ जगताच्या सर्वोच्च अधिकार पदावर असलेले भारताचे डायरेक्टर जनरल स्पोर्ट्स श्री संदीप प्रधान सुद्धा याच समाजाचे. पत्रकारितेमध्ये सुद्धा ज.प. देशमुख, ग.प्र. प्रधान, श.ल. चिटणीस, माधव गडकरी, मंदार फणसे, संदीप प्रधान, संतोष प्रधान, केतन वैद्य अशा अनेक पत्रकारांनी त्या क्षेत्रात CKP समाजाचा ठसा उमटवला. विज्ञान क्षेत्रात सुद्धा भारतीय एडिसन म्हणून नावाजलेल्या शंकर आबाजी भिसे
ह्यांच्यापासून पद्मश्री किरण कर्णिक, देवीप्रसाद कर्णिक, खगोलशास्त्रज्ञ अनिकेत सुळे, मलेरियावर संशोधन करणारे चेतन चिटणीस अशी CKP समाजाची उज्ज्वल परंपरा अव्याहत सुरू आहे. CKP मंडळींची अजून एक विशेषता म्हणजे अस्सल खवय्ये म्हणून ओळखले जाणारे. CKP म्हणजे रविवारचं मटण, CKP म्हणजे बोंबलाचं कालवण, CKP म्हणजे चिंबोरीचा रस्सा आणि CKP म्हणजे सुगरणीच्या हाताचा रुचकर वारसा. असं म्हणतात की CKP म्हणून जन्माला आली आणि सुगरण नाही अशी गृहिणी या जगात नाही. आज अनेक CKP महिलांनी त्यांचा हा सुगरण वारसा पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून पुढच्या पिढीपर्यंत पोचवला आहे. पण जग पुढे गेले. आज अनेक CKP पुरुष मंडळीसुद्धा या क्षेत्रात नावारूपाला आली आहेत. विवेक ताम्हाणे, शंतनू गुप्ते, तुषार देशमुख, मकरंद कारखानीस, यशोधन देशमुख, सिद्धार्थ वडावकर, संजय आंबेगावकर यांच्यासारख्या शेफ्सनी जगाला वेड लावले. इतर समाजातून CKP समाजात आलेल्या सुना आणि आपले जावई यांनी सुद्धा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. वंदना गुप्ते, कविता मेढेकर, श्रेयस तळपदे, शंकर महादेवन, सुशील कुमार शिंदे, सुप्रिया सुळे, महेश ओगले, प्रियदर्शन जाधव, नरेंद्र जाधव, संजय जोग, जितेंद्र जोशी, गोलंदाज निलेश कुलकर्णी हे सुद्धा आपल्या इतकेच CKP समाजाचा अविभाज्य भाग आहेत. संपूर्ण भारतात CKP समाजाच्या अनेक वास्तू डौलाने उभ्या आहेत. दादर येथे निर्माणाधीन असलेला CKP हॉल आणि ठाण्याच्या CKP हॉलची जवळजवळ 50,000 स्क्वेअर फुटाची 5 मोठी वातानुकूलित हॉल असलेली भव्य दिव्य इमारत तर CKP समाजाला भूषणावह अशी आहे. आज तंत्रज्ञानामुळे, समाज माध्यमांमुळे आपण जवळ आलो आणि हीच संधी साधत CKP समाज बांधवांनी आपल्या आपल्या शहरात आपल्या ज्ञाती बांधवांना एकत्र करून विविध कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. कुठे महिलांचे कार्यक्रम असोत, कुठे कलागुणांना वाव देणारा कलाकारांचा कार्यक्रम असो, कधी प्रकाश झोतात खेळलेलं क्रिकेट तर कधी बॅडमिंटन, कधी एकविरेच्या चरणी एकत्र भेटण्याचा कार्यक्रम असो, कधी समाजातील दिग्गजांचा आदर सत्कार करणारा स्तुत्य कार्यक्रम असो, कधी समाजातील उपेक्षितांना मदतीचा हात देणारा उपक्रम असो, तर कधी सगळ्यांना हवाहवासा असलेला विविध शहरात साकारणारा CKP फूड फेस्ट असो. अशा एक ना अनेक कार्यक्रमांनी CKP समाजात एक नवचैतन्य दिसतंय हे मात्र खरं. अशा या समाजाची सर्वोच्च संस्था म्हणजे आपली अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था. अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलेली ही संस्था आज पुन्हा एकदा सळसळत्या उत्साहाने कामाला लागली आहे. गेल्या वर्षी झालेले पहिले साहित्य संमेलन, CKP इतिहासाची ओळख करून देणारा कार्यक्रम, नुकताच पार पडलेला उद्योजिका कौतुक सोहळा, इतकंच नव्हे तर कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी ज्ञाती बांधवांच्या मदतीने कोल्हापूर येथील शाळेला दिलेली भरघोस मदत समाजाच्या दातृत्वाचे उदाहरण म्हणून पाहिली जाते. आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन संत राम मारुती महाराज, संत गजानन महाराज पट्टेकर, संत नाना महाराज श्री गोंदेकर, संत जानकी आई यांनी दाखवलेल्या मार्गावर या समाजाची वाटचाल अव्याहतपणे सुरू आहे. अशा या आगळ्या वेगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी जवळपास 125 वर्षांपूर्वी CKP समाजोन्नती परिषदेची सुरुवात झाली. पहिली परिषद झाली 1892 नाशिकमध्ये. त्यानंतर कल्याण, ठाणे, दादर, इंदोर, बडोदे, नागपूर, अहमदाबाद, विलेपार्ले, पुणे, चेंबूर अशा अनेक ठिकाणी अनेक दिग्गज अध्यक्षांच्या साक्षीने या समाजोन्नती परिषदा पार पडल्या. आज नागपूरमध्ये होत असलेली ही परिषद तब्बल 45 वर्षांनी इथे साकारत आहे. आजवर अनेक CKP समाजसेवकांनी या संस्थेस मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी सुरू केलेल्या या कार्याला सलाम करत त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून एक सक्षम, एक बलशाली आणि एक कर्तृत्ववान समाज घडवायचा संकल्प सोडूयात. कायस्थ तितुका मिळवावा, समाज स्नेह वाढवावा ह्या घोषवाक्याला खऱ्या अर्थाने गाजवूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कायस्थ.